जिथे विश्वास संपतो तिथेच यशाचा दारसुद्धा बंद होतं. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हीसुद्धा ॲक्शन घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा का ते कार्य पूर्ण तुम्ही करणार आहात. म्हणजेच तुमच्याकडून ते पूर्ण होईल आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल मित्रांनो. बरोबर की नाही? चला तर आपण पुढे सविस्तरपणे समजून घेऊया आपल्या व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, तुमचं सक्सेस माइंड या सिरीजमध्ये 30 दिवसाच्या चॅलेंजसाठी स्वागत आहे. आपण रोज बघत आहोत का आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यापैकी आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरील विश्वास, म्हणजेच सेल्फ बिलीफ आपल्यासाठी खूप पॉवरफुल आहे. आणि जर सेल्फ बिलीफ केलं तर आपण पाहिजे ते सक्सेस मिळवू शकतो. एक उदाहरण आपण बघूया जे आजही आपल्याला खूप प्रेरणादायी आहे, आणि ते म्हणजेच KFC फाउंडर कोलेन सँडर्स, जे वयाच्या 65व्या वर्षी रिटायर झालेले. मात्र ते आर्थिक परिस्थितीला खूप झुंजत होते, म्हणजेच पुअर होते. त्याचबरोबर आर्थिक व्यवस्था चांगली नसल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि रिटायर होते. त्याच्यामुळे ते पैसेही कमवू शकत नव्हते. म्हणून त्यांना उत्पादनाचं साधन पाहिजे होतं. मग त्यांनी खूप प्रयत्न केले. तर त्यांचे प्रयत्न जर ऐकले तर आपण आश्चर्यचकित होऊ. आपण किती प्रयत्न करू? विचार करा बरं. तुम्ही आतापर्यंत एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलेत? 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 50 वेळेस, 100 वेळेस केलेत का? नाही ना. तर मित्रांनो, करायला पाहिजेत आपण. तर त्यांचा आज एवढा मोठा बिझनेस आहे आणि तो बिझनेस काही असा स्टँड झालेला नाही. तर मित्रांनो, तो स्टँड करण्यासाठी जेव्हा सुरुवात होती त्यावेळेस त्यांनी 1009 वेळेस प्रयत्न केलेत. त्यावेळेस ते सक्सेस झालेले आहेत मित्रांनो. आपण तर 100 वेळेस एखादी गोष्ट करूनसुद्धा फेल होत असेल तर आपण ती गोष्ट सोडून देतो, आहे की नाही? मात्र मित्रांनो, तसं करू नका. त्यांचे आदर्श घेऊ आपण हे केलं पाहिजे. हे का करू शकलेत? कारण त्यांच्याकडे काय होता? सेल्फ बिलीफ. त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या जी रेसिपी होती, त्या रेसिपीवरती त्यांचा विश्वास होता आणि त्याच्यावरती त्यांनी मॉडिफिकेशन करून करून 1009 वेळेस त्यांनी प्रयत्न केले आणि आज जगामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल कंपनी आहे मित्रांनो, आहे की नाही? तर वाढली का तुम्हाला प्रेरणा, वाटली का या स्टोरीतून? तर अशीच स्टोरी प्रत्येक ठिकाणी सक्सेसच्या मागे असतात. आपण बघत नाही मित्रांनो, आपण डायरेक्ट सक्सेस बघतो. मात्र त्यामागे काहीतरी एखादी स्टोरी असते आणि त्या स्टोरीला मेन कारण म्हणजे त्यांची बिलीफ. सेल्फ बिलीफ जर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाकांक्षा वाढते सक्सेस होण्याची. त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स असल्यामुळे तुम्ही एका वेळेस जरी फेल्युअर्स झाले, एक वेळेस काय 1000 वेळेस जरी फेल्युअर झाले तरी तुम्ही त्या फेल्युअर्सकडून काहीतरी शिकतात, नवीन गोष्ट इनोव्हेशन करतात. म्हणजे आधी केलेल्या चुका तुम्ही कमी करतायत आणि ह्या 1000 चुका ज्यावेळेस तुमच्या कमी होतात त्यावेळेस तुमच्याकडे असा एक प्रोडक्ट तयार होतो ना मित्रांनो, का जो आधीच कधीच तयार झालेला नसतो आणि त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीमध्ये खूप सक्सेस झालेले असतात. बरोबर की नाही? आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला निगेटिव्ह विचारांपासून दूर ठेवतात. म्हणून आपल्याकडे सेल्फ बिलीफ पाहिजे आणि सेल्फ बिलीफ असल्यामुळे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार पण नाही आणि निगेटिव्ह विचार आलेच नाही तर आपण ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच आपण सक्सेसफुल ठरणार आहोत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जर स्वतःवरती विश्वास आहे का मी ही गोष्ट करू शकतो, तर त्या गोष्टीमुळे आपल्याला मोठी स्वप्न बघायची सवय लागेल आणि मोठी स्वप्न बघितली तर आपण इतकं मोठं सक्सेस अचीव्ह करू का यापूर्वी आपल्या आजूबाजूला कोणीही एवढं मोठं सक्सेस मिळवलेलं नसेल. एवढं सक्सेस मोठं तुम्ही मिळवू शकतात. बरोबर की नाही? मग हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर सेल्फ बिलीफ नसल्याने काय काय तोटे होतात हे आपण बघूयात. तर प्रथम पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही संध्या आहेत, ते संध्या तुम्हाला दिसत नाहीत. मग तुम्ही म्हणतात माझ्यासाठी हे उपलब्ध नाही, ते उपलब्ध नाहीत. कारण स्वतःवरती विश्वास नाही मित्रांनो तुम्हाला. तुमच्याकडे जॉब नाही का? कारण तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास नाही आहे. तुम्ही चांगले अर्निंग करत नाही का? याचा मेन प्रॉब्लेम आहे का तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास नाही आहे. तुमचं फॅमिली रिलेशन व्यवस्थित नाही का? याचंही कारण आहे का सेल्फ बिलीफ तुमचं नाही आहे. म्हणजेच विचार करा मित्रांनो, सेल्फ बिलीफ किती महत्त्वाचे आहेत. आलेला पैसा टिकत नाही का?
याच्यासाठी सुद्धा सेल्फ बिलीफ आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये हारतात का, याच्यासाठी मित्रांनो सेल्फ बिलीफ महत्त्वाचं आहे. म्हणजे विचार करा किती महत्त्वाचं आहे. मग सेल्फ बिलीफ नसल्याने तुमच्या समोर असणाऱ्या चांगल्या संध्या तुम्हाला उपलब्ध होत नाही आणि चांगल्या संध्या उपलब्ध नाही झाल्या तर तुम्ही एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही आणि एक पाऊलसुद्धा पुढे टाकलं नाही तर तुम्ही सक्सेस होण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो. त्यानंतर तुम्ही स्वतःवरती डाऊट घेतात आणि डाऊट घेतल्यानंतर स्वतःला कमी लेखतात. एखादी नवीन गोष्ट तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही 100 वेळेस विचार करतात का ही गोष्ट माझ्याकडून होईल किंवा नाही, ही गोष्ट माझ्याकडून होईल की नाही, ती मी करू शकतो की नाही करू शकत. मग अशा गोष्टींमुळं अशी भीती निर्माण झाल्यामुळे तुमच्या मनात शंका निर्माण होतात आणि या शंकांमुळे तुम्ही आजपर्यंत काहीही निर्माण करू शकले नाहीत मित्रांनो. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये सेल्फ बिलीफ निर्माण केले पाहिजेत आणि यासाठी मी तुम्हाला मदत करतो आहे. फक्त तुम्ही 30 दिवस मला फॉलो करा. पहिल्या दिवसापासून तर 30 दिवसापर्यंतचे पूर्ण जे व्हिडिओज आहेत ते बघा. तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बदल करा. त्याचबरोबर सेल्फ बिलीफ नसल्यास असं काय होईल, अपयश आल्यावर लगेच आपण खचून जातो. मात्र जर आपल्याकडे सेल्फ बिलीफ असेल ना मित्रांनो, तर एखाद्या वेळेस अपयश आलं तर आपण खचून न जाता त्याला एक चॅलेंजिंग म्हणून बघतो आणि ते चॅलेंज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आणि हेच बिलीफचं आपलं काम आहे. म्हणून आपल्याकडे सेल्फ बिलीफ असणं गरजेचं आहे. मग आपल्याला एवढं महत्त्व कळालं का सेल्फ बिलीफ आपल्यामध्ये एवढं महत्त्वाचं आहे. मग ते वाढवायचं कसं? शिकायचं आहे? चला तर बघूया आपण. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला असं कोणतरी सांगणारं पाहिजे का सेल्फ बिलीफ म्हणजेच उदाहरणार्थ आपण लहानपणापासून ऐकत आहोत का मॅथ अवघड आहे, मॅथ अवघड आहे, मॅथ अवघड आहे, मॅथ अवघड आहे. पण आधी आपण प्रयत्न करण्याच्या अगोदरच आपल्याला सगळं सांगितलं आहे. काय? का मॅथ काय आहे? हे अवघड आहे. मॅथ काय आहे? अवघड आहे. किंवा एक गाडी चालवणं खूप अवघड आहे. गाडी चालवणं खूप अवघड आहे. आणि ह्या गोष्टी ऐकून आपल्या मनावर इतक्या ठासवल्या जातात का ज्या ठासल्यामुळे काय होतं आहे का आपले मन ते तयार करण्यासाठीच तयार होत नाही आणि मग याच्यामुळे काय होतं आपल्यासाठी सुद्धा ते विषय अवघड वाटतात. मात्र सरावाने आपण सगळं ते दूर करू शकतो आणि ते जुने जे बिलीफ्स आहेत ते बिलीफ्स आपण चेंज केले पाहिजेत आणि त्याच्या जागी नवीन बिलीफ्स टाकले पाहिजेत. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण ज्या काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आपल्या कामाच्याबद्दल आपल्या गोलच्या उद्दिष्टाने तयार केलेले ते सेल्फ बिलीफचे ॲफर्मेशन आपण नेहमी बोललं पाहिजे. मग ते आपण जिथे बसतो उठतो अशा ठिकाणी लिहिलं पाहिजे. मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये वाक्य कसे पाहिजेत, मी करू शकतो, मी करणारच, मी ते करणारच, ते मी मिळवलेलं आहे. असे काही बिलीफ्स आपण लिहिले पाहिजेत आणि ते बिलीफ्स आपण रोज सकाळी संध्याकाळी झोपताना असं दिवसातून 2-3 वेळेस वाचले पाहिजेत आणि जेणेकरून आपल्या मनावरती ते उमटतील आणि तेच बिलीफ आपण मनामध्ये घेतल्यामुळे आपल्यावरती स्वतःवरती विश्वास निर्माण होईल आणि ती गोष्ट आपण करण्यासाठी तयार होऊ. त्याचबरोबर स्मॉल गोल्स ठेवा. दररोज छोटी गोल्स ठेवा. जास्त मोठं ठेवू नका. कारण एकाच दिवशी तुम्ही खूप मोठं डोंगर उचलायचं ठरवलं तर मित्रांनो तो उचलला जाणार नाही. कारण हे आपल्या मनाला ऑलरेडी माहिती आहे आणि हे रेझिस्टन्स ब्रेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्मॉल ॲक्शन्स. ज्यावेळेस तुम्ही छोट्या गोष्टीचा प्रयत्न करतात आणि ह्या छोट्या गोष्टीवरती तुम्ही काय करतात सक्सेस होत तुम्ही सेल्फ बिलीफचा सुद्धा वापर केला पाहिजे. त्यानंतर एखादी गोष्ट वेळेस अपयश जर आपल्याला आलं एखाद्या वेळेस तर आपण काय केलं पाहिजे तर त्या फेल्युअरकडून शिकलं पाहिजे. नाही की आपण घाबरून सोडून दिलं पाहिजे. उलट त्या फेल्युअरला आपल्याला एक चान्स मिळाला आहे असं समजून याच्यापेक्षा जास्त बेटर करण्याचा चान्स मिळाला आहे असं समजून आपण ते पुढे केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. लक्षात घ्या मित्रांनो, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहताय तुमच्या आजूबाजूचे जे काही मित्रमंडळी आहे किंवा वातावरणातील लोक आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे ते जर निगेटिव्ह असतील तर तुम्ही किती पॉझिटिव्ह होऊ शकतात. तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊनसुद्धा निगेटिव्ह होऊ शकतात. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. असं नाही सांगत मी त्यांना तोडून द्या, पण त्यांच्यापासून जास्तीत जास्त लांब राहून आपण पॉझिटिव्हिटी टिकवून कशी ठेवायची
यासाठी चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगल्या लोकांचा सहवास वाढवा. यासाठी आपण एक कम्युनिटी तयार केलेली आहे आणि या कम्युनिटीचा पार्ट तुम्ही होऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर संधी दिसत नसल्या कारणाने आपण सेल्फ बिलीफ वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजेच स्वतःला काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. मग याच्यासाठी डेली अफर्मेशन, मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज व्हिडिओला कमेंट करून सांगा. त्यानंतर अजून कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओज पाहिजेत हे पण तुम्ही मला सांगितलं पाहिजे. त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि जसं तुमचा विश्वास वाढलेला आहे तसंच तुमच्या मित्रांचाही विश्वास वाढण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स आले तर माझाही सेल्फ बिलीफ वाढेल, आहे की नाही? तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला